खरं तर ना माझ्या पिरियडची तारीख 18 होती, तर आज किती 20 तारीख आहे ना? हो, आज 20 तारीख आहे. पहा, इच्छा असली, भक्ती असली की सर्व काही शक्य होत असतं. आता होते, मला असं त्रास होते, कंबर वगैरे दुखत आहे, पण अजूनही काही नाहीये. मला असं वाटत होतं की हा गुरुवार जातो की काय, पण स्वामींची कृपा, काहीही झालं नाही. तसं तर स्वामींना असं विटा वगैरे स्वामी काही पाळत नाहीत, त्यांचं असं म्हणणं काही नाहीये. पण तरी आपल्या मनात एक राहतं ना की नको बाबा, ह्या दिवसांमध्ये पूजा वगैरे करायला नको, मंदिराजवळ जायला नको. तर पूजा करताना मनात खूप भीती वाटत होती माझ्या, की पिरियड्स येतात की काय, स्टार्ट होतात की काय, पण काहीही झालं नाही. पहा, स्वामी लीला ह्यालाच तर म्हणतात. तर चल, चला तर मैत्रिणींनो, आता माझी सगळी सागर संगीत अशी पूजा झालेली आहे माझ्या पद्धतीने. तर आता मी महाराजांची पोथी वाचणार आहे. तर हे पहा, स्वामींची पोथी, जी की आपल्याला पूर्ण आयुष्यात एकदम खंबीरपणे उभं राहण्यासाठी मदत करत असते. आणि ही एक संजीवनी आहे स्वामी भक्तांसाठी, जी की प्रत्येक गोष्टीत साथ देणारी आणि जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणारी.
तर चला आता आपण पोथी वाचून घेऊया. श्री स्वामी समर्थ. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती. द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्व मत्स्यादित लक्षण. एक नित्य विमलक्षण सर्वाधी साक्षी भूत. भावतीत त्रिगुण रहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्य वंदन तथा टोपीच माला धम. जय जय क्षीर सागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शशिशयना अनंत वेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वासा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारहित नमतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्यलीला जयाची त्या मंगलाची साष्टांग नमन करुण माझे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरद प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यात येत हाता ती ब्रह्मसुता नमियली जो अज्ञानतिमिर नाशक अविद्या कान छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेती श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवाचा अवतार लीला विग्रही अतिकुमार दत्तात्रय नमिला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार नेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जाती कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही करेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपुला विख्यात महिमाजनी गावी याचे योजिले. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकूनिया स्तुती संतोषेली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुनी. आता नमू साधू ग्रंथ ज्यासी नाही भेदा घेत तो सात्मसुखी आनंदमय सदोदती राहिती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयाचे चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावडतस नमी कवी कालिदास ज्यांच्या नाट्यरचना विशेष प्रिय जल्दी जहाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातेही डोलवित मान तयांचे चरण नमियले. ईश्वरचरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक मुक्त ग्रंथारंभी तया निमित्त वरद प्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनवरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणवणे सादर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी पिये किडेन पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही द्यावयामान सुज्ञही अनुमान काही न करावा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथसंमत आदरे भक्त परिसत प्रथमाध्याय गोड हा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमाध्याय गोड हा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्याप्रती होतसे. अक्कलकोट माझारी राचाप्पा मोदी याचे घरी बैसले समर्थांची स्वारी भक्त मंडळी वैष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरूनी दर्शनाचा पातळ त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवय एक पारसी आला होता दर्शनासी तो ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणते एके हारी दोघांची बैसवणी दोघांवरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणे समर्थांची तेज उभयंताची वाटली तोज साहेबांचे प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळीवनातून प्रथारंभ निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखली पूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगाचा घटक पावन नाना तीर्थ हिंडवून हरिद्वारा परती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र 80,000 नगर आम्ही देखील. मग तेथून सहजगती पातले गोदाकाठा प्रगती जेचा महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादची पातळी येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वच्छने तिथे राहिलो. तदनंतर बेगमपुरा पाहिले आम्ही सुंदर रचले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वच्छने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंदोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने अकोलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तेपासून या नगरात आनंद नाहो नांदत येथे आमचे सकल व्रत असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्यावरती राहिली स्वामीराज येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शन येथे साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कंबरेवरती ठेवणी कर दर्शन देती तयासी. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथसंमत आनंदे भक्त परिसोत द्वितीय दशा गोड हा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री रस्तु शुभम मस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी जन ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोकांच्या मतदारात दाविती काही वर्ष करून वस्ती मंगळ वेळे सोडली. मोहळ माझी वास्तविकरित्या अपाटोळ झाले भक्त तेथील साकल्य व्रत अल्पमती कैवी वरून. सर्व घेऊन स्वामीशी टोळ जाते कलकोटाशी अर्ध मार्गावरून टोळाशी मागे परतीने भागे पडी. टोळ गेली परतोनी स्वामी चाले उठून बहुत वर्जिले सेवकांनी परिणत मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले येथे राजू शिक्षणे. तेथे एक अविंद होता तो करी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळपाचे ग्रहाप्रती. स्वामीची जाणून ईश्वर मूर्ती चोळपा करी सादर. योग यागाधिक काही चोळपाने काही केले नाही. परी भक्तास्तव पाही स्वामी आले सदनाते. त्यांची या देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीते. तेव्हा चोळपाचे चित्ती आनंद झाला भुंसाळ. तेव्हापासून त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदकाधिक बालक राज गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असत तिथे. चोळपाच्या ग्रहाप्रती आले कोणी एक येते लोकांच्या मतात दाविती गावात माता पसरली. लोकांमध्ये पसरली माता नृपशिकरला व्रतांत की आपल्या जगनगरात येते विखेत पातळी. वातायसी कोणी राव बोलला काय वाणी गावात येते येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया येते व्रया. परी ते केवळ ज्ञानमूर्ती ऐसी वार्ता ऐकली आणि हे सत्य जरी येऊनी आताच देते दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची येते मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. पुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जगली ते. सकल सभा आनंदली समस्या पावले वंदिली षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामीचरित साराम. चला तर मग आता माझी छान अशी मस्तपैकी स्वामीचरित सारामृताची पोथी वाचून झालेली आहे. निर्विघ्नपणे माझा हा 3रा गुरुवार एकदम छान पद्धतीने पार पडलेला आहे. प्रत्येक गुरुवारी काही ना काहीतरी अडचणी येत आहेत, व्यत्यय येत आहेत, पण मला खात्री आहे, मला विश्वास आहे स्वामी माऊली सर्व त्या संकटातून मला दूर करणार आहेत. तर आता पूजा संपन्न झाली आहे. महाराजांना मी नैवेद्य दाखवलेला आहे. तर आता मला उपवास सोडायचा आहे, पण आज मला जेवण करण्याची काही इच्छा नाही. तर मी आता भगर बनवत आहे. तसं तर आता मी जेवण करू शकते, पण भाजी पोळी काही मला भाजी भाकरी काही खाऊ वाटत नाहीये. तर मी आता भगर बनवलेली आहे. तर चला आपण पाहूया. हे पहा, इथे मी भगर बनवलेली आहे आणि हे जे आहे ना, हे मी शेंगदाण्याचं आणि हिरव्या मिरचीचं हे काय म्हणतात ह्याला मला माहित नाही. ह्याला काय म्हणतात तुम्ही नक्की सांगा. आम्ही जिथे पहिले राहायचो ना, तर तिथलच्या ताई हे असं बनवायच्या आणि हे खूप छान लागतं, टेस्टी लागतं. ह्याची रेसिपी हवी असेल तर ती सुद्धा मी तुम्हाला सांगेल. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा. आपण मस्तपैकी फराळ करून घेऊया. तर चला मी तुम्हाला दाखवते पूजा कशी झालेली आहे ती. हे पहा, सुंदर अशी पूजा झालेली आहे. मनाला एकदम प्रसन्न वाटत आहे. हे पहा, स्वामी माऊली. कसं वाटलं तुला? छान वाटलं ना? स्वामी महाराजांचा जय जयकार कर. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.